उद्यापासून नवीन आर्थिक वर्षाला सुरुवात होते आणि या आर्थिक वर्षात काही नवीन नियम सुद्धा लागू होतात. रेल्वे, आयकर कायदा, पॅन कार्ड, आधार कार्ड, परदेश प्रवास अशा अनेक बाबतीमध्ये हे बदल होतात. आयकर कायद्यातल्या बदलांमुळे नोकरदारांसाठी होणारे बदल हे काहीसे सुखदायक म्हणावे लागतील. तर नोकरदार वर्गासाठी 1 एप्रिलपासून कोणते महत्त्वाचे बदल होणार आहेत याचा आढावा घेऊया. 1961 चा इन्कम टॅक्स कायदा रद्द होतोय. नवा कायदा लागू केला जाईल. फक्त आधार कार्डद्वारे पॅन कार्ड मिळणं बंद होईल. पॅन कार्डसाठी जन्म दाखला, मतदार ओळखपत्र आणि पासपोर्टची आवश्यकता असेल. आणि रस्ते अपघातात मिळालेल्या भरपाईवरती आयकर लागणार नाही. HDFC बँकेकडनं ATM व्यवहाराचे मासिक निर्बंध हटवले जातील. परदेशात शिक्षण आणि वैद्यकीय उपचारांवरती 2% GST आकारला जाईल. तर नोकरदारांसाठी होणारे महत्त्वाचे बदल. आयकरसाठी फॉर्म 16 आणि फॉर्म 16A च्या ऐवजी फॉर्म 130 आणि 131 लागू केला जाईल. सॅलरी स्लिपवरती मूळ वेतन एकूण वेतनाच्या 50% असेल. बेसिक पे वाढल्यामुळे अर्थातच EPF आणि ग्रॅच्युटी सुद्धा वाढणार आहे. निवृत्तीनंतर ग्रॅच्युटी वगळता सगळे पैसे 2 दिवसात मिळतील. तर हे काही महत्त्वाचे बदल नोकरदारांसाठी आणि सर्वसामान्यांसाठी उद्यापासून पाहायला मिळतील. आणि 12 लाख रुपयांपर्यंतच्या कमाईवरती इन्कम टॅक्स नसेल. पुणे, हैदराबाद, बंगळुरू आणि अहमदाबादमध्ये 50% HRA दिला जाईल. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.